So good evening, everyone. We are going to start with the remaining topics from the MySQL practice. Okay. So we are going to start with a like operator today, and we are going to work out the queries on the same table that is a customers. ठीक आहे. कस्टमर्स टेबल वरतीच आपण या क्वेरीज परफॉर्म करणार आहे. लाईक, काउंट, ॲग्रिगेट फंक्शन्स, सब क्वेरीज हा पार्ट राहील आज. सो वेन लाईक इज यूज टू रिटर्न द रेकॉर्ड बेस्ड ऑन द पॅटर्न, की एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये जर तुम्हाला रेकॉर्ड्स फेच करायचे किंवा एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये रेकॉर्ड्स पाहिजे असेल, की फॉर एक्झाम्पल आय जस्ट वॉन्ट टू फेच दी डेटा वे रिजन लाईक अ डब्ल्यू. सो इफ रिजन लाईक डब्ल्यूचं मिनिंग काय झालं इथं, की जे डब्ल्यूनी स्टार्ट होत आहे, जे डब्ल्यूनी स्टार्ट होते असे रिजन्स तुम्हाला मिळतील. किंवा सेकंड क्वेरी राईट केली इथं की सिलेक्ट ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द कस्टमर्स वेअर कॅटेगरी इक्वल टू पर्सेंट ओ पर्सेंटेज. तर पर्सेंटेज एनओनी स्टार्ट झालं पाहिजे, पर्सेंटेज एनओनी एंड झालं पाहिजे, असं इन बिटवीन एनओ वर्ड आलं पाहिजे. तर अशी एकच कॅटेगरी आपल्याकडे म्हणजे टेक्नॉलॉजी. तर असे रेकॉर्ड दिला, याला डिफरंट सिम्बॉल्स आहेत. की फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज इज यूज टू रिप्रेझेंट दी झिरो ऑर मल्टिपल कॅरेक्टर्स, की जे चेक करायचंय आपल्याला ते पर्सेंटेजने ट्राय करायचंय. त्याच्यासोबत जर अंडरस्कोर यूज केला मी, इफ आय यूज अंडरस्कोर ओव्हर हियर, देन इट इज यूज टू रिप्रेझेंट अ सिंगल ऑर वन कॅरेक्टर, एकच कॅरेक्टर, की ए अंडरस्कोर. तर ए नी स्टार्ट होणार आणि त्यानंतर एकच लेटर देईल, ए म्हणजे ॲन किंवा ॲज असे वर्ड्स येतील. जर मी दोन अंडरस्कोर दिले तर एच्या नंतर दोन डिजिट्स येऊ शकतात, दोन लेटर्स येऊ शकतात, असं त्याचं मिनिंग आहे. एच्या नंतर ज्यावेळेस पर्सेंटेज राईट करतो मी, सो व्हॉट इज इट मीन्स, सो इट मीन्स लाईक ए पर्सेंटेज म्हणजे ए नी काय होतंय, स्टार्ट होतंय. ज्या काय व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील त्या सगळ्या कशाने मिळतील, ए नी स्टार्ट होणाऱ्या मिळतील. पर्सेंटेज ए म्हणजे याचं मिनिंग काय आहे, की जे काही आपण रेकॉर्ड्स फेच करतोय ते कशाने एंड होत आहेत, ए ने एंड होत आहेत. पर्सेंटेज आणि त्याच्यानंतर जे लेटर आपण प्रोव्हाइड करू त्याने ते एंड होईल. पर्सेंटेज ओ आर पर्सेंटेज याचं मिनिंग काय आहे, की कुठेतरी मध्ये ओ आर असं स्ट्रक्चर आलेलं आहे, की एन ओ आलं तर टेक्नॉलॉजी येईल, ओ आर कुठल्या तरी पोझिशनला आलेला आहे इन बिटवीन त्या वर्डमध्ये किंवा रेकॉर्डमध्ये. ठीक आहे. ए पर्सेंटेज बी याचं मिनिंग काय आहे, कसं आला तर पर्सेंटेज कशाच्या नंतर आला, एच्या नंतर आला म्हणजे ए नी स्टार्ट होतोय, बीच्या आधी आला म्हणजे बी नी काय होतंय ते एंड होतंय. म्हणजे असे रेकॉर्ड्स की जे ए नी स्टार्ट होतील आणि बी नी एंड होतील. ओके. ए अंडरस्कोर याचं मिनिंग असं आहे की ए नी स्टार्ट होतंय पण किती लेटर्स आहेत त्याच्यामध्ये, दोनच आहेत. अंडरस्कोर यस म्हणजे यस नी एंड होतोय पण किती लेटर्स आहेत, फक्त दोनच लेटर्स आहेत. दोन अंडरस्कोर यूज केले तर तीन लेटर्स होतील अँड इट इज एंडिंग विथ यस. असे काही सिम्बॉल्स आहेत. विल ट्राय ऑल दिस. ओके. सो विल गो वन बाय वन. आय एम जस्ट फेचिंग द रेकॉर्ड्स वे रिजन लाईक पर्सेंटेज डब्ल्यू. काय काय यूज करायचंय मला, डब्ल्यू पर्सेंटेज म्हणजे डब्ल्यू नी स्टार्ट होणारे रिजन्स आपल्याला मिळाले पाहिजेत, असं त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे. सो व्हॉट इट इज रिटर्निंग, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सिलेक्ट द ऑब्जेक्ट, की डेटाबेस सिलेक्ट करा सुरुवातीला. एम्प्लॉई त्याच्यामध्ये कस्टमर्स टेबल आहे. Just check whether it is working or not. Select all the records from customers table. From which table? Customers table. And what I want in this, I just want to fetch the region where it is starting with a W. कशाने start होतोय, W ने start होतोय. So what we are going to see today, that is a like operator. काय यूज करतोय आपण, like operator, which is used for the fetching a pattern. Select all the records from customers table, all the records from customers table, where काय यूज करायची क्वेरी, where region like, region काय पाहिजे, where region value should be, where region, so region is there, region like काय होतंय, कोट मध्ये द्यायची व्हॅल्यू W percentage. So what it is returning, what is the output of this query, just take a look what it is returning. So if you observe the region, what are the values there, इथं ऑब्झर्व करा काय व्हॅल्यूज आहेत रे, W. सो ऑल व्हॅल्यूज विथ वेस्ट. रिजन काय आलाय, सगळीकडे वेस्ट आलाय, कळतंय का रे. येस. ही रिजन मधल्या डब्ल्यू ने स्टार्ट होणारे सगळे रेकॉर्ड्स फेच करायला रिजन साठी. ठीक आहे. सपोज असं फेच करायचंय मला, काय की पर्सनचं नाव आहे इथं, काय कस्टमर नेम स्टार्टिंग विथ ए. सो व्हॉट आय कॅन राईट, कस्टमर नेम स्टार्टिंग विथ ए. एक एक बघू आपण, स्टार्ट होणार आहे बघू आधी. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर, व्हॉट इज दॅट, कस्टमर नेम.
कस्टमर नेम लाईक ए पर्सेंटेज, ए नी स्टार्ट होणारे कस्टमर्स. तर इथं कस्टमरचे नावं काय आलीत? अँड्र्यू, एलन, अल्जेंड्रो, ग्रो असे नावं आलीत. ॲलन कशाने स्टार्ट होत आहेत? ए ने स्टार्ट होत आहेत. सपोज मला असं फेच करायचंय की एन नी एंड होणारे नावं पाहिजेत आपल्याला. काय? फ्रॉम अ कस्टमर्स वेअर कस्टमर नेम लाईक पर्सेंटेज एन. व्हॉट इज इट? पर्सेंटेज एन. येस. सो कस्टमर नेम इज एंडिंग विथ एन. आता इथं कार्ल ब्राऊन आलंय बरोबर ना. मग आपण जर असं दिलं की के नी स्टार्ट झालं पाहिजे आणि एन नी एंड झालं पाहिजे, कशी क्वेरी राईट करता येईल? इट शुड स्टार्ट विथ के. इट शुड स्टार्ट विथ के. के नी स्टार्ट होण्यासाठी काय आहे? के पर्सेंटेज आणि पर्सेंटेज एन कशासाठी? एन नी एंड होण्यासाठी. ही जर रन केली तर आउटपुट काय येत आहे? सगळी अशी नावं येतील की के नी स्टार्ट होत आहेत आणि एन नी एंड होत आहेत. समजतंय का रे? हे तीन गोष्टी कळाल्यात. डब्ल्यू पर्सेंटेज, ए पर्सेंटेज, पर्सेंटेज एन, के पर्सेंटेज एन. स्टार्ट होणं, एंड होणं आणि स्टार्ट आणि एंड होणं इथपर्यंत समजलंय? राईट? येस. इज इट ओके टिल नाउ एव्हरीवन? ठीक आहे. नेक्स्ट, सपोज आपल्याला असे रेकॉर्ड्स फेच करायचे की कुठल्याही पोझिशनला वेअर काय टेक्नॉलॉजी कशामध्ये? कॅटेगरीमध्ये. वेअर कॅटेगरी लाईक काय कॅटेगरीमध्ये? वर्ड सपोज टेक्नॉलॉजी. सो एन ओ ॲट एनी पोझिशन. तर पर्सेंटेज एन ओ पर्सेंटेज असं जर राईट केलं मी तर व्हॉट इट इज रिटर्निंग? सो इट इज रिटर्निंग द व्हॅल्यूज वेअर कॅटेगरी इज अ टेक्नॉलॉजी. कारण कुठं आलाय? बरोबर मध्ये काय? एन ओ वर्ड आलाय. बरोबर मध्ये काय आलाय? एन ओ वर्ड आलाय. इफ आय फेच द रेकॉर्ड्स लाईक सी एच. काय केलं मी इथं? टेक्नॉलॉजीचा काय यूज केला मी? फक्त सी एच यूज केला. तर काय देतोय? अगेन इट इज रिटर्निंग द रेकॉर्ड्स वेअर टेक्नॉलॉजी इज कॅटेगरी इज अ टेक्नॉलॉजी. कळतंय का रे? कुठल्याही पोझिशनला काय सी एच असं त्याला जोडून आलाय. हा पॅटर्न फॉलो करतोय तो. हा पॅटर्न काय करतोय? फॉलो करतोय कॅटेगरीमध्ये. जर नसेल फॉलो करत, सपोज एच सी केलं, याला काय केलं? एच सी. सो विल नॉट गेट एनी रेकॉर्ड. बरोबर. तेच जर पॅटर्न फॉलो करत असेल तरच आन्सर शो करल, तरच आउटपुट शो करल. येस. इज इट ओके? हे क्लिअर झालंय? बरोबर. नेक्स्ट काय दिलं होतं? म्हणजे आता इथं भरपूर घेतलेले आहेत. ए पर्सेंटेज स्टार्ट हे झालं. नंतर काय केलंय की ए अंडरस्कोर असं यूज केलंय. बरोबर ना? ए अंडरस्कोर. सपोज नेम वाली क्वेरी घेतली आपण इथं की पर्सेंटेज नेम आपल्याला असं फेच करायचंय की सपोज ज्याच्यामध्ये 4च लेटर्स आहेत अँड इट इज स्टार्टिंग विथ ए पर्सेंटेज A percentage customer name starting with A and what I want starting with A. A ने start होणारे 3च आहेत. बर. and if I use percentage then what is returning? Customer name like A percentage नाही, काहीतरी चुकतंय. W percentage, 3 letters are there. A percentage. What is output? Again 3. If I fetch 5, what is output? Entry. Okay. So it is not returning the proper A percentage. It returns the value that starts with A and are at least 2 characters in a length. कमीत कमी किती पाहिजेत? 2 कॅरेक्टर पाहिजेत. So it is there 2 characters. So what we will fetch? Suppose state घेऊ आपण इथं. State. Yes, state. What is their state? उता आहे, right? So it should start with U. U ने start झाली पाहिजे. ठीक आहे? And it should be a U like U percentage. तर काय दिला? It will fetch the records. Those are starting with U, right? Utah, Orem is there, West is there, and if I fetch 1,
2 3 4 5 डिजिटसाठी आन्सर देईल का? इट विल नॉट फेच दी आउटपुट फॉर 5 डिजिट्स. किती डिजिट्स घेतलेत आपण इथं? 5 डिजिट्सची अशी कुठली स्टेट नाही जी युनी स्टार्ट होते. मिनिमम किती डिजिट्स आहेत? 4 आहेत. 4 साठी आन्सर देतोय बिकॉज 4 डिजिट्स आर देअर. सो व्हॉट इट मीन्स की तेवढे डिजिट्स असतील तर आन्सर मिळेल. इफ इट इज नॉट फॉलोइंग दॅट कंडिशन देन यू विल नॉट गेट अ आन्सर. हे लक्षात आलंय का रे? अंडरस्कोरचं लक्षात आलंय तुमच्या? अंडरस्कोरचं लक्षात आलंय? येस. सपोज इथं असं यूज केलं मी पर्सेंटेज. स्टेटच्या ऐवजी काय करतो मी? रिजन करतो. व्हॉट आय एम युझिंग? रिजन देअर. रिजन लाईक काय? सपोज टी पर्सेंटेज. व्हॉट इट विल गिव्ह? टी नी एंड होणार आहे कॅटेगरीज वेस्ट. वेअर रिजन लाईक सॉरी इट शुड बी अ पर्सेंटेज टी. बरोबर ना? वेस्ट जर फेच करत असेल व्हॉट इट शुड फेच? वेस्ट. बरोबर. पर्सेंटेज किती लेटर्स पाहिजे आधी? 2 3 राईट. सो इट विल फेच सेम रेकॉर्ड्स, सेम येईल. पण हे जर 3च्या ऐवजी काय केलं मी? 4 केले. 4 आणि 8 टीचा 5 किती झाले? 5 झाले. तर असं कुठलंही रिजन नाहीये की ज्याची लेंथ 5 आहे आणि जो टीनी एंड होतो. इज इट ओके गाईज? क्लिअर झालं का रे? सगळे कॅरेक्टर समजले तुम्हाला? स्टार्ट होणं, एंड होणं, स्टार्ट आणि एंड दोन्ही वेळेस कुठल्याही पोझिशनला तो पॅटर्न राईट. नंतर हे काय करतंय? नंबर ऑफ लेटर्स किती पाहिजेत आणि कशाने स्टार्ट करायचं ते पण तुम्ही कंबाईन करू शकता की मिनिमम लेटर्स किती पाहिजे तुम्हाला. मिनिमम लेटर्सची लेंथ एवढी आहे, मिनिमम स्ट्रिंग एवढी आहे आणि तेवढं आउटपुट दिलं पाहिजे. येस. सो दिस इज हाऊ दिस लाईक ऑपरेटर वर्क. याच्यानंतर जो पार्ट आहे दॅट इज इम्पॉर्टंट वन विच इज ॲग्रिगेट फंक्शन. याच्या पुढचा पार्ट काय? ॲग्रिगेट फंक्शन आहे. सो ॲग्रिगेट फंक्शन्स आर यूज टू परफॉर्म दी कॅल्क्युलेशन्स ऑन मल्टिपल रोज ऑफ अ सिंगल कॉलम. समजून घ्या काय? मल्टिपल रोज ऑफ अ सिंगल कॉलम अँड रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू. इफ somebody asks you what is mean by aggregate function, so it is applied on a single column and which is returning a single value always. आता सपोज ही क्वेरी आपण रन केली तर इथं किती येत आहेत व्हॅल्यू? इथे किती व्हॅल्यू येत आहेत? सपोज इट इज गिव्हिंग अ नंबर ऑफ व्हॅल्यूज. हे नंबर ऑफ रेकॉर्ड्स झाले. 77 रोज हॅज बीन रिटर्न. पण याच्यामध्ये जर ॲग्रिगेट फंक्शननी क्वेरी रन केली आपण तर काय 77 रोज वरती ती ऍप्लिकेबल होईल फॉर अ सिंगल कॉलम. की ऑर्डर डेट करतोय मी किंवा काउंट फाइंड आउट करतोय किंवा सेल फाइंड आउट करतोय. सो इट विल बी ऍप्लिकेबल ऑन मल्टिपल रोज बट इट विल रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू. आउटपुट काय असेल? ऑलवेज सिंगल व्हॅल्यू असेल. ठीक आहे. सो दॅट वी आर गोइंग टू सी नाउ. सो इन दॅट वी आर हॅव्हिंग डिफरंट क्वेरीज. नाव काय? ॲग्रिगेट फंक्शन. 5 फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. हाऊ मेनी फंक्शन्स आर देअर? 5 फंक्शन्स आर देअर. काउंट, मिनिमम, मॅक्सिमम, ॲव्हरेज आणि सम. काउंट, सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्सिमम सगळ्याची व्हॅल्यू, सगळ्याचं आउटपुट काय येईल? सिंगल व्हॅल्यू. विल सी वन बाय वन. फर्स्ट वी विल गो विथ अ काउंट. ओके. सो इट इज यूज टू रिटर्न अ नंबर ऑफ रोज इन अ टेबल. की किती कॅटेगरीज आहेत? समजा टेक्नॉलॉजीमध्ये 3 कॅटेगरीमध्ये 3 वेगवेगळे आहेत राईट. टेक्नॉलॉजी इज देअर, ऑफिस सप्लाईज इज देअर, फर्निचर इज देअर. So I just want a count of a customers where category is a technology. Category as a technology आहे असे किती आहे? त्याच्यामध्ये परत डिस्टिंक्ट फाइंड आउट करायचे असेल की काउंट ऑफ अ डिस्टिंक्ट कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये किती कॅटेगरीज आहेत? 3 आहेत. टेक्नॉलॉजी, ऑफिस सप्लाईज आणि फर्निचर. सो वी कॅन वर्क ऑन दीज थिंग्स. फर्स्ट वन इज अ पहिलं काय त्याच्यामध्ये? फर्स्ट वन इज अ काउंट. ओके. सो विल ट्राय टू फेच इट. सिलेक्ट ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर्स टेबल. From customers where customers table where category equal to. आता याचा आउटपुट घेऊ आधी आपण. कॅटेगरी इक्वल टू काय? कॅटेगरी इज टेक्नॉलॉजी. व्हॉट इज कॅटेगरी? टेक्नॉलॉजी इज अ कॅटेगरी. ओके. टेक्नॉलॉजी. जस्ट टेक अ लुक. कंट्रोल एंटर. So it is returning the how many rows? 23 rows, right? Where category is a technology. If I want to count of this, count of all the records from customers where category is a technology. So what it is returning? So it is returning a 23 as a count, single value. Count function असं वर्क होतं. जर सपोज मला कॅटेगरी मधल्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल देन आय कॅन राईट सिलेक्ट डिस्टिंक्ट काउंट. डिस्टिंक्ट ऑफ अ काउंट. Distinct of a count from customers table
distinct of count from the customers table, customers table, distinct किंवा काउंट ऑफ अ डिस्टिंक्ट असं येतं ऍक्च्युली. क्वेरी चुकली, ठीक आहे. याला रन केलं तर काय सांगेल तो, अननोन कॉलम काउंट इन अ लिस्ट फील्ड. काय पाहिजे मला, काय पाहिजे इथं कॉलमचं नाव पाहिजे. व्हॉट इज अ कॉलम नेम, कॅटेगरी. काय कॉलमचं नाव, कॅटेगरी इज अ कॉलम नेम. व्हॉट आय वॉन्ट, आय जस्ट वॉन्ट अ काउंट, काउंट ऑफ अ कॅटेगरी. एवढं रन केलं तर काय देत आहे, 137 व्हॅल्यूज आर देअर, राईट. सिलेक्ट काउंट ऑफ अ कॅटेगरी फ्रॉम कस्टमर, सिलेक्ट काउंट ऑफ अ कॅटेगरी फ्रॉम कस्टमर. व्हॉट इज आन्सर, 137. आणि याच्यातले आपल्याला काय पाहिजेत, डिस्टिंक्ट पाहिजे, युनिक व्हॅल्यूज किती. सो फॉर दॅट व्हॉट आय कॅन राईट, डिस्टिंक्ट कीवर्ड घेतलेला आहे आपण, बरोबर ना. काय देतो, डिस्टिंक्ट युनिक व्हॅल्यूज त्याच्यामधल्या, डिस्टिंक्ट DISTINCT, डिस्टिंक्ट ऑफ कॅटेगरीज, डिस्टिंक्ट कॅटेगरी फ्रॉम कस्टमर्स. एम्प्लॉई डिस्टिंक्ट DISTINCT. व्हॉट इज देअर, 3 देअर. समजतंय का रे, लक्ष देते सगळ्यांच्या. येस एव्हरीवन. थोडं स्लो घेतोय मुद्दाम, 2 दिवस गॅप झालाय ना. येस सोम, सार्थक, चाललंय बरोबर, ठीक आहे. सेकंड जे फंक्शन याच्यामधलं, सेकंड वन इज, सेकंड काय दिलंय याच्या सिरियलनेच घेऊ आपण, ॲव्हरेज सम असं दिलंय, ठीक आहे. ॲव्हरेज, व्हॉट इज ॲव्हरेज, सिलेक्ट ॲव्हरेज सेल ऑफ अ कस्टमर्स. की ॲव्हरेज सेल किती, मग हे क्वांटिटेटिव्ह वरती वर्क करल, जे न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी हे वर्क करल. सिलेक्ट ॲव्हरेज, कॉलम नेम टेबल, वेअर, ठीक आहे. वेअर द्यायचं असेल वेअर द्या, वेअर कॅटेगरी इक्वल टू टेक्नॉलॉजी, फक्त टेक्नॉलॉजीचा सेल काढायचं मला. वेअर कॅटेगरी इक्वल टू फर्निचर, फक्त फर्निचरचा सेल पाहिजे, तसं पण करू शकता. ओके. सो इज यूज टू फाइंड द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ न्यूमरिक कॉलम. फक्त ऍप्लिकेबल कशावरती होईल हे लक्षात ठेवा, कशावरती ऍप्लिकेबल होईल, न्यूमरिक कॉलम वरती ऍप्लिकेबल होईल. सिलेक्ट ॲव्हरेज सेल्स फ्रॉम द कस्टमर. येस, व्हॉट इज अ क्वेरी, एक मिनिट, AVG, select average, select average sales, select average sales from customers. Customers table मधला टोटल ॲव्हरेज सेल फाइंड आउट करेला, किती येतो, 192. सिलेक्ट ॲव्हरेज सेल ॲज करून बघू आपण याला, ॲज टोटल सेल्स, टोटल सेल, सॉरी, ॲज अ ॲव्हरेज सेल. म्हणजे त्या कॉलमचं जर नाव चेंज करायचं असेल मला, ॲव्हरेज सेल असं जर करायचं असेल तर मग इथं काय होतं, त्याचं नाव ॲव्हरेज सेल होतं. इथं जे येत आहे ना हे हायलाईट होतं आणि असं होईल की ॲव्हरेज सेल असं दाखवता, ॲव्हरेज सेल दाखवतो, ठीक आहे. याच्यासाठीच सपोज फक्त मला वेस्ट रिजनचा ॲव्हरेज सेल काढायचा आहे. कशाचा, वेस्ट रिजनचा. सिलेक्ट ॲव्हरेज सेल ॲज अ ॲव्हरेज सेल फ्रॉम कस्टमर्स वेअर region इक्वल टू साऊथ घ्या, सपोज रिजन इक्वल टू साऊथ. सो हा कशा झाला, ॲव्हरेज सेल ऑफ साऊथ रिजन, ॲव्हरेज सेल ऑफ अ साऊथ रिजन, ॲव्हरेज सेल ऑफ अ साऊथ रिजन. कळतंय का रे, लक्ष देतोय. आपण काही क्वेरी राईट करतोय, आता सगळं काही टायपिंग येते तुमच्या समोरच चाललंय. क्वेरी आपण मॉडिफाय करत चाललोय हळूहळू. जरी ही क्वेरी आता दिसताना मोठी दिसत असेल पण आपण ही कम्प्लिटली टाईप केलेली. येस, स्टेप बाय स्टेप असं बिल्ड करावं लागेल तुम्हाला, तुमचं लॉजिक बिल्ड व्हायलाच पाहिजे. जशी आपण आत्ता टाईप करतोय तशी टाईप करता यायला पाहिजे तुम्हाला, की फाइंड आउट काय करायचं आणि आपण काय लिहिलं पाहिजे. हे जरी असं एवढं मोठं दिसत असेल तर का लिहिलं, हे नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. पण मग इथं दाखवताना समोरच्याला काय दाखवायचं आपल्याला. सो दॅट डिस्प्ले वी आर प्रोव्हाइडिंग ओव्हर हिअर. येस एव्हरीवन, लक्ष देतंय, जे चाललंय ते समजतंय का एव्हरीवन. येस, याच्या पुढचं जे आहे दॅट इज तिसरं काय, सम. काय फाइंड आउट करायची, टोटल सेल फाइंड आउट करायचं मला. काय फाइंड आउट करायचा, टोटल सेल. तो परत रिजन वाईज जाऊ शकता, टोटलही फाइंड आउट करू शकता. सो सिलेक्ट सम ऑफ सेल्स फ्रॉम कस्टमर्स. हा जो सेल येईल हा कशासाठी येईल रे,
टोटल. आता इथं सम ऑफ सेल्स हे ब्रॅकेटमध्ये आलं. समजा हे आपल्याला असं नाही दाखवायचं, कसं दाखवायचंय, ऍज टोटल सेल म्हणून दाखवायचंय मला. हे समोरच्याला काय डिस्प्ले करायचंय मला, ऍज अ टोटल सेल. मग इथं टोटल सेल नावी. येस. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट, आता समजा मला असं दाखवायचंय की फक्त टेक्नॉलॉजी ऍज अ फर्निचर. काय फक्त काय द्यायचंय मला, फर्निचरचा टोटल सेल किती. सिलेक्ट सम ऑफ सेल ऍज अ टोटल सेल फॉर फर्निचर. एवढंच फेच करायचंय. सो हाऊ आय कॅन राईट अ क्वेरी फॉर अ फर्निचर फ्रॉम कस्टमर्स. काय लिहिता येईल पुढे, वेअर टेक्नॉलॉजी, सॉरी वेअर कॅटेगरी हा कॉलम आहे, वेअर कॅटेगरी इक्वल टू फर्निचर. येस, आय होप एव्हरीबडी इज गेटिंग दिस. सगळ्यांचे लक्ष देत आहे आपण काय करतोय, टोटल सेल फॉर अ फर्निचर. सो इट्स 13,634. ओके, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नेक्स्ट, इफ समबडी वॉन्ट टू फाइंड आउट मॅक्सिमम व्हॅल्यू, काय पर्टिक्युलर मॅक्स व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती पण परत सगळ्या टोटल याच्यासाठी करायची की पर्टिक्युलर काही फिल्टर व्हॅल्यू यूज करून करायची, इट्स अप टू यू. सपोज आय जस्ट वॉन्ट टू फेच, सिलेक्ट, एक टाईप करतो नंतर कॉपी पेस्ट करू, सिलेक्ट मॅक्स ऑफ सेल. क्वांटिटी पण काढू शकतो, न्यूमरिक व्हॅल्यू ज्या कॉलमला आहेत त्या सगळ्यांसाठी यूज करू शकता. सिलेक्ट मॅक्स ऑफ अ सेल ऍज हायेस्ट सेल किंवा मॅक्सिमम सेल. हे काय द्यायचं हे तुम्ही देऊ शकता. मॅक्सिमम सेल फ्रॉम कस्टमर्स. व्हॉट इट इज रिटर्निंग, 3083 हे आन्सर आलंय तुमचं. सपोज हे जर पर्टिक्युलर रिजन साठी फाइंड आउट करायचंय किंवा पर्टिक्युलर स्टेट साठी फाइंड आउट करायचंय. सो मॅक्सिमम सेल ऍज अ मॅक्सिमम सेल फॉर कॅलिफोर्निया. काय स्टेटचं नाव काय दिलंय, कॅलिफोर्निया. असं जर दिलं असेल आपण ट्राय करू. फ्रॉम कस्टमर्स वेअर स्टेट इज इक्वल टू, तर स्पेलिंग चाललं पाहिजे, स्टेट इज इक्वल टू कॅलिफोर्निया. येतंय का चेक करू, कॅलिफोर्निया. सो कॅलिफोर्नियाचा टोटल सेल किती आला, 1706. इज इट ओके गाईज, आय होप यू आर गेटिंग दिस. नंतर सेम परत क्वांटिटीसाठी, आता सेलसाठी सगळ्या व्हॅल्यूज ट्राय केल्या आपण. इफ आय वॉन्ट टू फेच फॉर द क्वांटिटी, सेम ट्राय करू शकतो आपण. येस, फिफ्थ क्वेरी वी कॅन राईट फॉर अ मिनिमम विच विल फेच द मिनिमम व्हॅल्यू फ्रॉम द टेबल. कशासाठी पण फिल्टर यूज करून करा किंवा कशासाठी. सिलेक्ट मिनिमम क्वांटिटी नावाचा कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर ना, QT Y असावा, QTY फ्रॉम कस्टमर्स. स्पेलिंगचा थोडा डाऊट आहे. सो QTY असा कॉलम नाही असं म्हणता येते. येस, एकदा चेक करा कॉलमची नावं. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. व्हॉट इज कॉलम नेम, क्वांटिटीसाठी कॉलमचं नाव काय, सिटी, स्टेट, सेगमेंट, सेल्स, QUANTY, पूर्ण नाव आहे QUA क्वांटिटी. ओके, क्वांटिटी. सो मिनिमम क्वांटिटी किती आहे, 1 आहे. आणि हे जर तुम्हाला स्टेट वाईज करायचं किंवा रिजन वाईज करायचं, सपोज सेंट्रलसाठी ट्राय करायचंय मला. सो मिनिमम क्वांटिटी फॉर अ सेंट्रल रिजन, व्हॉट आय वॉन्ट इन आउटपुट, सिलेक्ट मिनिमम क्वांटिटी ऍज मिनिमम क्वांटिटी सेंट्रल रिजन. येस, सेंट्रल रिजन फ्रॉम कस्टमर्स वेअर. काय राईट करता येईल रे, बोला. वेअर region is equal to central. What is the name of a region, central. Yes, done. मिनिमम सेंट्रललाच 1 आहे. ठीक आहे, समजा हे पाहिजे तर चेंज करून बघा, दुसऱ्या याच्यासाठी काही मिनिमम क्वांटिटी दाखवत आहे का. मिनिमम क्वांटिटी वेअर्स इट इज नॉर्थ नाही, याच्यामध्ये साऊथ आहे. साऊथ साठी ट्राय करा, साऊथ साठी पण 1च येईल बहुतेक, 1 ओनली. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट विल वर्क.
इज इट ओके? सगळे 5 क्लिअर झालेत. सो 5 ॲग्रिगेट फंक्शन्स आर देअर. हाऊ मेनी फंक्शन्स आर देअर? 5 ॲग्रिगेट फंक्शन्स आर देअर. काय काय आहेत? काउंट, ॲव्हरेज, सम, मिनिमम आणि मॅक्सिमम. 5च आहेत. 5च ॲग्रिगेट फंक्शन आहे. सेम ॲप्लिकेबल टू पायथन ॲज वेल. पायथनमध्ये पण काय आहेत? सेम आहेत. 5ही समजलेत एव्हरीवन? सम, मिनिमम, मॅक्सिमम. ओके. नेक्स्ट जी क्वेरी आहे दॅट इज अ ग्रुप बाय. इम्पॉर्टंट आहे खूप. आता आपण जसं फेच केलं की कॅटेगरी किती दिले रे आपल्याला? 3. पण आपल्याला जर असं पाहिजे की ग्रुपिंग करायचं आहे डेटा, की ॲव्हरेज सेल ॲज पर कॅटेगरी, ॲव्हरेज सेल फॉर फर्निचर, ॲव्हरेज सेल फॉर ऑफिस सप्लाईज आणि ॲव्हरेज सेल फॉर टेक्नॉलॉजी. असं 3 याच्यामध्ये डेटा जर आपल्याला ग्रुप करायचा असेल देन वी कॅन यूज अ ग्रुप बाय स्टेटमेंट इन अ सिक्वल विच इज यूज टू अरेंज द आयडेंटिकल डेटा इन टू द ग्रुप्स. आयडेंटिकल डेटा म्हणजे काय? हा आयडेंटिकल डेटा आहे, बरोबर ना? काय की टोटल पाहिजे मला रिजन वाईज. 4 रिजन आहेत आपल्याकडे, त्या सगळ्या सेल्सच्या व्हॅल्यू पाहिजे रिजन वाईज. सो इट विल अरेंज द सेल व्हॅल्यू इन टू द 4 डिफरंट ग्रुप्स. इट विल अरेंज द सेल व्हॅल्यू इन 3 different categories. Okay, so for example what it is doing, what if I want to find a total sale in a different categories. तुम्हाला टोटल सेल पाहिजे कॅटेगरी नुसार, टेक्नॉलॉजीचा वेगळा, फर्निचरचा वेगळा आणि ऑफिस सप्लायचा वेगळा. व्हॉट इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट द हायेस्ट सेल इन ईच सेगमेंट. तर त्याच्यासाठी काय यूज होईल? हे ग्रुप बाय यूज होईल. ठीक आहे. सो हाऊ वी कॅन यूज, जस्ट टेक लुक. सिलेक्ट काउंट ऑफ ऑर्डर आय डी. अशा ऑर्डर आय डीचं मला काय पाहिजे? काउंट पाहिजे, कॉमा कॅटेगरी. आता इथं स्टार नाही यूज केलं, काय यूज केलंय? काउंट आणि कॅटेगरी दोनच आउटपुट दिल त्याच्यामध्ये. एका साईडला काउंट, एका साईडला कॅटेगरी. फ्रॉम कस्टमर्स, आणि ज्याच्यावरती ग्रुप आहे तुम्ही अप्लाय करणार आहे तो कशामध्ये आला पाहिजे? सिलेक्शन मध्ये आला पाहिजे. इथं कशामध्ये आला पाहिजे? सिलेक्शन मध्ये आला पाहिजे. या ऑर्डर आयडीच्या ऐवजी आयडी येईल किंवा कस्टमरचा नेम काही पण येऊ शकतो, पण काउंट कन्सिडर करा. ठीक आहे. सो नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे व्यवस्थित परफॉर्म करा, याची प्रॅक्टिस करावंच लागेल. इट इज यूज टू ग्रुप द डेटा. ग्रुप बाय. सिलेक्ट काउंट ऑफ काही पण घेऊ शकतो, म्हणजे ज्याचे जेवढे कॉलम्स आहेत ना, काय म्हणू शकतो आपण त्याला, जो तुम्ही प्रायमरी की म्हणून कॉलम घेतलेला असेल त्याला इथे घेऊ शकता. सिलेक्ट काउंट ऑफ ऑर्डर आयडी, कॉमा कॅटेगरी. काय? काउंट ऑफ ऑर्डर आयडी कॅटेगरी पण पाहिजे मला. काउंट ऑफ ऑर्डर आयडी कॉमा कॅटेगरी फ्रॉम कस्टमर्स. आणि हे जर फेच केलं एवढंच तर आउटपुट काय देतोय? सगळ्या व्हॅल्यूज येईल. राईट. इन ॲग्रिगेटेड क्वेरी. काय आलंय? इन ॲग्रिगेटेड क्वेरी विदाउट ग्रुप बाय. तुम्ही ॲग्रिगेट यूज करताय बट काय यूज नाही केलं तुम्ही? ग्रुप बाय नाही यूज केलं. कशावर ग्रुप बाय करायचंय? ग्रुप बाय. येस, ग्रुप बाय काय? कोणता कॉलम? विच कॉलम? कॅटेगरी कॉलम. ठीक आहे. रन करा याला. तर आता काय आलंय मग? हा टोटल काउंट होता, बरोबर ना? So this will be 137, but out of 137 for a category it's a 32 values are there. फर्निचर साठी 32 आहेत. ऑफिस सप्लायचे किती आहेत? 82 आहेत. आणि टेक्नॉलॉजी किती आहेत? 23 आहे. आय होप हे लक्षात येतंय तुमच्या. काय करतोय आपण? डेटा ग्रुप करतोय, सिमिलर डेटा ग्रुप करतोय वेगवेगळ्या याच्यामध्ये. सिलेक्ट, सपोज आय एम जस्ट रायटिंग सिलेक्ट मॅक्सिमम सेल. काय? मॅक्सिमम सेल कॉमा काय? कशा वाईज पाहिजे मला? रिजन वाईज पाहिजे. तिथे सेगमेंट वाईज घेतलाय. तुम्ही नंबर ऑफ वेजनी ट्राय करू शकता याला. जेवढे काय तुमच्याकडे कॅटेगरिकल कॉलम आहे त्या सगळ्यासाठी ट्राय करा. सिलेक्ट मॅक्सिमम सेल कॉमा रिजन फ्रॉम कस्टमर्स वेअर. येस, वेअर. सॉरी, शुड नॉट बी वेअर. काय? कशावर ग्रुप बाय करायचा डेटा? येस, कशावर ग्रुप बाय झालं पाहिजे? ग्रुप बाय इट बाय कशावरती आलं पाहिजे? रिजन वाईज ग्रुप बाय झालं पाहिजे. सो इट शुड बी काय राहिलंय? सिलेक्ट मॅक्सिमम सेल ग्रुप बाय, काय राहिलंय? बाय राहिले इथं. ठीक आहे. ग्रुप बाय रिजन. सो इट विल बी अननोन कॉलम सेल्स. सो इट्स अ सेल्स नॉट अ सेल. सो काय आलं आता? हे साऊथ. ठीक आहे. नंतर याला ऑर्डर बाय यूज करू शकता. ऑर्डर बाय घेतलंय का आपण? ऑर्डर बाय झालंय का? येस. म्हणजे तुम्हाला जर असं पाहिजे असेल की टॉपची व्हॅल्यू वरती आली पाहिजे. आता हे कसं आलंय? बाय डिफॉल्ट आलं, बरोबर ना? 957 1706 नंतर 1097. याला ऑर्डर बाय मॅक्सिमम सेल्स करू शकता तुम्ही. येस, ऑर्डर बाय घेतलंय आपण.
बोला रे, ऑर्डर बाय झालंय का? असेंडिंग डिसेंडिंग. ठीक आहे, याच क्वेरीला जर सपोज असं राईट केलं मी, ग्रुप बाय केलं आणि ग्रुप बाय झाल्यानंतर काय झालं पाहिजे, हा ग्रुप बाय झाल्यानंतर काय झालं पाहिजे, ऑर्डर बाय. कशाने ऑर्डर बाय करायचंय? ऑर्डर बाय मॅक्सिमम ऑफ सेल्स. मॅक्सिमम ऑफ सेल्सने काय करायला, ऑर्डर बाय करा. सो व्हॉट इट इज गिविंग, असेंडिंग मध्ये व्हॅल्यूज येतील. कशामध्ये येतील? डिफॉल्ट. डिफॉल्ट कशामध्ये येतील? असेंडिंग. टॉपची व्हॅल्यू वरती पाहिजे असेल देन यू कॅन राईट डिसेंडिंग. DESC. DESC. येस, टॉपची व्हॅल्यू वरती आली. आय होप इट इज क्लिअर गाईज. ग्रुप बाय पर्यंत काही डाऊट आहे? येस एव्हरीवन, राईट? इज इट ओके? आणि ऑर्डर बाय कधी यूज करायचंय? ग्रुप बायच्या नंतरच यूज करायचंय. कधी यूज करायचंय? ग्रुप बायच्या नंतर यूज करायचंय. ठीक आहे. जर सपोज अशी सिच्युएशन आहे आपल्याकडे, जर सपोज अशी सिच्युएशन आहे, काय आता हे रूल्स मी समजून सांगतो नंतर. ग्रुप बाय कधी, हॅव्हिंग कधी, ऑर्डर बाय कधी. ठीक आहे. सो वी आर युझिंग अ हॅव्हिंग क्लॉज टू फिल्टर द डेटा ऑब्टेन बाय द ग्रुप बाय. ग्रुप बाय सोबत जर डेटा काय करायचं तुम्हाला, फिल्टर करायचं आहे. ग्रुप बाय सोबत डेटा काय करायचं तुम्हाला, फिल्टर करायचं आहे. की फॉर एक्झाम्पल आपण ऑर्डर आयडीज फेच केलं ज्याच्यामध्ये ऑर्डर्सचा जो काउंट आहे, ऑर्डरचा जो काउंट आहे किंवा सेलची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 5000 आहे. असे नंबर ऑफ रेकॉर्ड्स आले आणि त्याला काय करायचं तुम्हाला, अरेंज करायचे, राईट? सो वी ऑलरेडी लर्न की ॲग्रिगेट फंक्शन इज रिटर्निंग यू दी सिंगल व्हॅल्यू. जर तुम्हाला व्हॅल्यूज काय करून पाहिजे, फिल्टर करून पाहिजे, देन वी आर युझिंग अ हॅव्हिंग क्लॉज. काय यूज करतो आपण? हॅव्हिंग क्लॉज यूज करतो. ॲग्रिगेट फंक्शन सोबत तुम्हाला हॅव्हिंग क्लॉजच यूज करावं लागेल. ॲग्रिगेट फंक्शन सोबत तुम्हाला काय यूज करावं लागेल? हॅव्हिंग क्लॉजच यूज करावं लागेल. समजतंय? इथं ॲग्रिगेट आहे बरोबर ना, इथं काय आहे? ॲग्रिगेट आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट फंक्शन सोबत हे वर्क केलं, राईट, वेअर यूज केलं तर सिंगल व्हॅल्यू आली. जर फिल्टर रेकॉर्ड करून पाहिजे असेल देन वी नीड टू यूज अ अनदर क्लॉज दॅट इज अ हॅव्हिंग क्लॉज. असं विचारतात, व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन हॅव्हिंग अँड व्हेअर. हॅव्हिंग आणि व्हेअर मधला डिफरन्स काय असं विचारतात, राईट? सो हॅव्हिंग विल बी युज्ड विथ, हॅव्हिंग विल बी युज्ड विथ ऑलवेज ग्रुप बाय. ग्रुप बायच्या सोबत याला यूज करू शकतो फॉर अ स्पेसिफिक कंडिशन, राईट? अँड इट विल बी ॲप्लिकेबल फॉर विथ व्हॉट वी कॅन से ॲग्रिगेट फंक्शन्स ऑलवेज. कशासोबत राहिले? ऑलवेज ॲग्रिगेट फंक्शन. फाइंड अ सब कॅटेगरीज विच हॅज गॉट ऑर्डर ग्रेटर दॅन 1000. 1000 पेक्षा जास्त ऑर्डर आहेत असं सब कॅटेगरी आपल्याला फेच करायचं इथून. सो हाऊ वी कॅन सिलेक्ट काउंट ऑफ ऑर्डर आयडी कॉमा सब कॅटेगरी. इथपर्यंत आधी बघू, हाफ क्वेरी रन करू. सिलेक्ट count of order ID, comma subcategory is there. Count of order ID, comma subcategory. Count of order ID, comma subcategory from customers. इथपर्यंत घेतलं तर वर्क नाही होती, बरोबर ना? काय द्यावं लागतं पुढे? What we need to write? ग्रुप बाय. ग्रुप बाय कशाने ग्रुप बाय करायचंय? सब कॅटेगरीने ग्रुप बाय करायचंय. कशाने ग्रुप बाय करायचंय? सब कॅटेगरीने ग्रुप बाय करायचंय. लेट्स सी हाऊ इट वर्क. एम्प्लॉई, कस्टमर्स, व्हॉट वी मिस्ड? येस वी मिस्ड, राईट? काय आलं रे आता? हे डेटा कसा आलाय की प्रत्येक सब कॅटेगरीच्या ऑर्डर किती आहेत, बरोबर ना? प्रत्येक सब कॅटेगरीच्या, की फॉर एक्झाम्पल या सब कॅटेगरीज आहेत, एवढ्या सब कॅटेगरी आल्यात, किती आहेत? 15 सब कॅटेगरीज आहेत. हाऊ मेनी सब कॅटेगरीज आर देअर? 15 सब कॅटेगरीज आर देअर अँड इट इज द ऑर्डर फॉर द सपोज बुक केसेस साठी किती ऑर्डर आहेत? 3. चेअर साठी किती ऑर्डर आहेत? 10. लेबल साठी किती ऑर्डर आहेत? 3. अप्लायन्सेस साठी किती ऑर्डर आहे? 5. आणि जर मला सपोज असं फेच करायचंय, हॅव्हिंग काउंट ऑफ ऑर्डर आयडी, काय व्हेअर नाही यूज करता येत इथे. आता काय नाही यूज करता येत? वेअर नाही यूज करते. समजा एखाद्याचा असं डाऊट येईल, वेअर काय राईट केलं मी? वेअर काउंट ऑफ ऑर्डर आयडी, काउंट ऑफ ऑर्डर आयडी ग्रेटर दॅन 5. रेकॉर्ड्स फिल्टर करायचे आपल्याला, बरोबर ना? तर इथं एरर आली बघा. काय आली आहे? वेअर इज अ नॉट व्हॅलिड ॲट दिस पोझिशन. काय?
या पोझिशनला वेअर अलाउड नाहीये. सो व्हॉट इट इज रिटर्निंग, यू हॅव अ एरर इन अ सिक्वल सिंटॅक्स, चेक मॅन्युअली टू करस्पॉन्ड. वेअरच्या जवळ काय तुमचा सिक्वल सिंटॅक्स चुकलेला आहे. सो व्हॉट वी नीड टू राईट ओव्हर हिअर, इथे यूज करावं लागतं आपल्याला हॅव्हिंग. सो इट विल फिल्टर दी रेकॉर्ड्स. तर इथं सगळे रेकॉर्ड्स काय आलेत आपल्याला की ग्रेटर दॅन 5 ज्याची ऑर्डरचा काउंट आहे त्या सगळ्या कॅटेगरीज तुम्हाला शोकेस केलं. देर आर द 9 रेकॉर्ड्स आउट ऑफ 15. लक्षात आलं करे. सो हिअर इज वन क्वेश्चन की हा क्वेश्चन पाठ करायचा डायरेक्ट. कसं करायचं तुम्ही ठरवायचं. डिफरन्शिएट बिटवीन, हे नीट ऐका. म्हणजे इव्हन 3 इयर्स एक्सपिरियन्स जरी झाला ना तरी लोक विचारतात डेटाबेसमध्ये. येस, डिफरन्शिएट बिटवीन वेअर अँड हॅव्हिंग. वेअर आणि हॅव्हिंग मधला डिफरन्स आपल्याला माहित पाहिजे. कधी यूज करतो आपण हे, कधी यूज करतो हॅव्हिंग विथ ॲग्रिगेट फंक्शन्स ॲज वेल. ऑलवेज ॲग्रिगेट फंक्शन आणि ग्रुप बाय ही क्वेरी ज्यावेळेस एकत्र होईल त्यावेळेस हॅव्हिंग यूज करता. आतापर्यंत ज्या क्वेरी बघितल्या आपण बघा काय घेतलं पहिलं मी हॅव्हिंग, नंतर ग्रुप बाय. हे नीट लक्ष द्या 2 मिनिटासाठी, सगळ्यांचं लक्ष पाहिजे. येस, नेक्स्ट इज अ ग्रुप बाय, ऑर्डर बाय. ह्या 3 क्वेरीज आपण जनरली रन करतो. या 3 क्वेरीज आपण जनरली रन करतो. याच्यासाठी सिक्वेन्स आहे काय, हॅव्हिंग ऑलवेज आधी येणार, हॅव्हिंग ऑलवेज आधी येणार, हॅव्हिंगच्या नंतरच ग्रुप बाय येणार, हॅव्हिंगच्या नंतरच ग्रुप बाय येणार आणि त्याच्यानंतरच ऑर्डर बाय येणार. असं कधीच नाही होणार की ऑर्डर बाय आधी आलं नंतर ग्रुप बाय आलं नंतर हॅव्हिंग आलं, किंवा आधी ऑर्डर बाय आलं मग हॅव्हिंग आलं आणि मग ग्रुप बाय आलं. हा काय सिक्वेन्स आहे की इन अ सिंगल क्वेरी. नीट लक्ष द्यायचं आहे काय, इन अ सिंगल क्वेरी सिक्वेन्स विल बी फॉलोड लाईक दिस ओनली. हॅव्हिंग, हॅव्हिंगच्या नंतर ग्रुप बाय, ग्रुप बायच्या नंतर ऑर्डर आय डी. आता याच क्वेरीमध्ये सपोज हा काउंट काढला आपण आणि मला काय पाहिजे, मला काय पाहिजे हॅव्हिंग काउंट ऑफ ऑर्डर आय डी ग्रेटर दॅन 5, ऑर्डर बाय काउंट ऑफ ऑर्डर आय डी. ऑर्डर आय डीने काय करा याला असेंडिंग करा. सो इट विल गिव्ह यू दी असेंडिंग रेकॉर्ड 6, 10, 12, 13. सिक्वेन्स कसा आहे बघा. येस, हॅव्हिंगच्या नंतर काय आहे ऑर्डर बाय. येत आहे लक्षात. पण हा ग्रुप बाय केलेला आहे आधी. येस, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर बाय. आता इथं चुकला या काय आलंय, आधी काय पाहिजे, कसं पाहिजे. सो इट्स माय बॅड, हे नीट कन्सिडर करून घ्या. सगळ्यात आधी काय पाहिजे, क्वेरीचा सिंटॅक्स कसा आलाय, सिक्वेन्स कसा आहे, सगळ्यात आधी ग्रुप बाय, आधी ग्रुप बाय मग हॅव्हिंग मग ऑर्डर बाय. याला जर वाईस वर्सा केलं तर काय देतो तो एरर देतो. समजा एखाद्याला असं वाटलं की नाही मी काय करतोय फ्रॉम कस्टमर्स आधी ग्रुप बाय कॅटेगरी करायच्या नंतर त्याचा काउंट फाइंड आउट करायचा ग्रेटर दॅन 5 नंतरच ऑर्डर बाय. तर हा सिक्वेन्स कसा आहे ग्रुप बाय, हॅव्हिंग अँड ऑर्डर बाय अल्फाबेटिकली फॉलो करतो. नाही लक्षात राहिला तर काही प्रॉब्लेम नाही. अल्फाबेटिकली एबीसीडी सगळ्यांना येते बरोबर ना. एबीसीडी प्रत्येकाला येते. जीच्या नंतर काय येतो एच, एचच्या नंतर ओ येतो. का आधी ओ येतो, GHO हा सिक्वेन्स फॉलो करायचा. सिंगल क्वेरी मध्ये जर सगळं येत असेल तर आधी काय येतं ग्रुप बाय नंतर हॅव्हिंग ऑर्डर बाय. हा सिक्वेन्स कधीच मिसमॅच होत नाही. येस एव्हरीवन, सर्वांना समजतंय. ओके, so things that we have covered today, those were related to a like operator, starting, ending, in between, परत स्टार्ट आणि एंड, परत कॅरेक्टर्सची लेंथ किती घ्यायची ते घेतलं आपण. ॲग्रिगेट फंक्शन्स मध्ये 5 फंक्शन्स घेतले. काउंट, मिनिमम, मॅक्सिमम, ॲव्हरेज, सम. कशावरती अप्लाय करतो, सिंगल कॉलम वरती, मल्टिपल रोज वरती अप्लाय करतो. आउटपुट इज ऑलवेज सिंगल व्हॅल्यू. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. 5 फंक्शन्स आहेत. नंतर ग्रुप बाय यूज केला आपण. ग्रुप बाय सेम डेटा तुम्हाला काय करायचं आहे ग्रुप करायचा आहे, क्लस्टर करायचा आहे सिमिलर टाईपचा. देन वी आर युझिंग अ ग्रुप बाय. आणि नंतर काय घेतलंय हॅव्हिंग क्लॉज वी आर युज्ड इन ऑर्डर टू फिल्टर द रेकॉर्ड्स बेस्ड ऑन द ग्रुप. ग्रुपनुसार रेकॉर्ड्स फिल्टर करायचे. ॲग्रिगेट फंक्शन सोबत यूज करतो आपण. वेअर कधी ॲग्रिगेट फंक्शन सोबत नाही यूज करत. वी आर युझिंग अ हॅव्हिंग क्लॉज विथ ॲग्रिगेट फंक्शन्स ॲज वेल. असं कधीच येणार नाही की वेअर काउंट ऑर्डर आय डी ग्रेटर दॅन 5. सो इट विल बी ऑलवेज with aggregate functions, having always aggregate function. having आणि याचा जो डिफरन्स आहे हा प्रॉपर प्रिपेअर करा. दिस इज होमवर्क फॉर यू. आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ग्रुप बाय आधी येतं नंतर हॅव्हिंग येतं आणि नंतर ऑर्डर बाय येतं. इज इट ओके. येस,
So one topic is remained, that is a subquery and joins, that we will cover in the next session, and views in next to that session. Okay, that's all guys. Thank you very much.